काकाचा ॲड्रेस दिला आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी शहरामध्ये काकाच्या घरी पोहोचलो. माझी बायको माझ्यासोबतच होती आणि काकाचं घर खूप मोठं होतं. पण काकांनी एक गेल्यावरती घातली अट आणि ते म्हणू लागले, तुला काही टेस्ट कराव्या लागतील. सर्व नॉर्मल आल्या तर तुझी नोकरी मात्र फिक्स झाली. मला खूप विचित्र वाटलं, पण त्यापेक्षा मला त्यांनी पगारही तसाच सांगितला होता. त्यामुळे मी सुद्धा पुढे काही न बोलता बसलो. मला नोकरीची खूप गरज होती. काकाने मला ॲड्रेस दिला आणि मी जाऊन सर्व टेस्ट करून आलो. दुसऱ्या दिवशी माझा रिपोर्ट आला. काका खूप खुश झाले. रिपोर्टमध्ये काय लिहिलं होतं ते मला काही माहिती नव्हतं, कारण मी 10वी पास होतो आणि त्यामुळे मला इंग्लिश काही वाचता येत नव्हती. त्यामुळे मला रिपोर्टमध्ये काय आहे ते काही कळालंच नाही. मी घरी आलो आणि माझ्या बायकोला सर्व काही गोष्टी सांगितल्या. बायको म्हणाली की मोठ्या लोकांचं असंच असतं. आपल्या नोकराला कोणता रोग असेल तर तो आपल्यालाही होईल, म्हणून मोठे लोक अशा टेस्ट करून कामावरती ठेवतात. आणि आम्ही दोघीही त्या गोष्टी विसरून गेलो. दुसऱ्या दिवशी कामावरती गेलो तेव्हा काकू मला खूप खुश दिसत होती. रोजच्यापेक्षा काकूच्या मध्ये खूप बदल झालेला मला दिसला. म्हणजे मित्राची ती काकी असल्यामुळे मी मालकीन म्हणून बोलायचं नाही, तर तिला काकी म्हणून बोलायचं. माझा मालक खूप वयस्कर होता आणि मालकीन मात्र 30-35 वर्षाची होती. पण ती अजूनही खूप तरुण वाटायची. पण त्यांना अजूनही मूल झालेलं नव्हतं. मी काम करत असताना एके दिवशी माझ्या ठिकाणी काम करणारा अगोदरचा नोकर आला आणि म्हणू लागला, तू टेस्टमध्ये पास झाला, पण या ठिकाणचा मालक आणि मालकीन नोकरला काही जास्त दिवस ठेवून घेत नाहीत. ते खूप लवकर नोकरीवरून काढून टाकतात. मला त्या गोष्टीचा खूप वाईट वाटलं, कारण मला आता पैशाची खूप गरज होती आणि त्या अगोदरच्या नोकरांनी म्हणल्यामुळे मला खूप टेन्शन आलं. मालक कंपनीच्या कामासाठी नेहमी बाहेर राहायचे आणि माझी काकी रोज नवनवीन ठिकाणी जायची आणि सोबत मलाही घेऊन जायची.